अंकिता, कोण्या दवाखान्यात नाही दाखवलं काय मग आतापर्यंत? आई दाखवलं ग, किती ठिकाणी गेली, खूप ठिकाणी गेली म्हटलं मी. पण काय करू, डॉक्टरांनी हातच टेकले ग. डॉक्टर म्हणतात इथलं औषध घ्या, तिथलं औषध घ्या. सर्वांच्या ठिकाणचं ट्रीटमेंट करून मी परेशान होऊन गेली. एखादं होऊन गेलं असताना बाई तर आमची चिंता मिटली असती हो. आता याले कसं गजूले एक झालं पोरग, तर आम्हाला थोडीशी शांती भेटली जीवाले. अगं आई, मी पण खूप परेशान आहे. पण काय करू मी, तूच सांग. माझी सासू म्हणत होती मागच्या वेळे की म्हणे याचं दुसरं लग्न करून देतो म्हणे. माय बाई, असं शब्द काय होते सासूले बोलणं? तुझ्या जागी जर तिची पोरगी असती तर असंच म्हटलं असतं काय तिनं पोरीले? आई असंच बोलते त्या मला. म्हणजे दर 2-4 दिवस झाले की त्यांचं चालू होऊन जाते, मला नातू पाहिजे, मला नातू पाहिजे. आता सर्वांचे लग्न झाले की नाही नवीन नवीन, तर त्यांना झाले. आता मला कसे 4-5 वर्ष झाले पण आणखी काहीच नाही. त्याच्यामुळं ना मलाच खूप बोलतात. मी म्हटलं मी कुठून देऊ तुम्हाला नातू? जेव्हा होईल मी तेव्हा होऊ देणार आहे ना. जवळ जराशे समजावत झाला तुमच्या आईले. आता कसं आहे, कमी जास्त चालू राहते बाजार असं. मामीजी, मी समजावतच आहे. मी आईला म्हटलं म्हटलं काही हो की नाही हो, मी अंकिताला सोडत नाही म्हटलं. सगळं जीवन का मुलांसाठीच थोडी असते. आणि नंतर कोणती मुलं करते आणि नाही करत, मग विनाकारण बायकोला सोडून काय अर्थ आहे? आई, यांनी माहिती आहे का, आईला असं पण म्हटलं की म्हणे मी म्हणे म्हणजे इथून घेऊन येतो म्हणे. ते नसतात का मुलं निराधार, ज्यांना कोणी नसते, तर त्या म्हणतात त्याच्यावर नाही म्हणते. आम्हाला असं दुसऱ्याचं नको म्हणते, तुझंच पाहिजे, तुमचंच पाहिजे, असं माझ्या मुलाचंच पाहिजे म्हणते मला म्हणते, असं म्हणते. मग आता काय करणार ग, सांग तूच. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, होईना साजणे उद्या. काही कोणी काही राहिलं नसते. हा, आणि पाहू आपण अजून कुठं पाहू, अजून चांगले डॉक्टर पाहू. नाही गाई, आम्ही तर हातच टेकले. आता आता देवाला द्यायचं असेल तर देईल तो, नाही द्यायचं असेल तर नाही देणार. आणि राहिलं मुलाचं, तर आईचा विचार कोण करणार आहे? हा, त्या काय आज आहे उद्या नाही आहे. आम्हाला तर आमचा विचार करणं आहे ना. त्याच्यामुळे आम्ही फक्त एकच करणार आहे, एखादं अनाथ आश्रमातलं मूल वगैरे दत्तक घेऊन घेऊ. त्याच्या मंजुरीसमोर थोडी चालते गाई कोणाची. त्याची जर इच्छा नसेल आम्हाला मुलबाळ द्यायची तर मग नाही हो बाई, असं नसते ना. होईना साजणे उद्या. इले पाय ना, 1 वर्षातच राहिलं म्हटलं आणि बातच झालंय म्हटलं पोरग. मामीजी, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. काही जरी झालं ना तरी मी अंकिताला नाही सोडणार म्हटलं. नाही बाजाबाई, आम्ही एवढं टेन्शन नाही घेत. काय आहे, तुम्ही सोडले तरी आम्ही तर ठेवायला तयारच आहे आमची पोरगी. आम्ही काही काढून देऊ काय? सासू सासऱ्यांनी नाही ठेवली, जवळ नाही ठेवली म्हणून काय झालं? मायबाप थोडी सोडून देत असते काही. तेवढं आहे ना आमच्या जवळ, पोरापोरीले पुरण एवढं आहे. अन भाऊ चांगला आहे तिचा, असं काही नाही. बहिणीला घेऊन चालते तो. आई, वहिनी ग, वहिनी काय करत आहे? काय करणार आहे होते? हा, तिला तर मला तर तिच्यासोबत बोलावं नाही वाटत. पण काय करतात, एका घरात राहा लागते म्हणून बोला लागते. त्या पोराच्या आहे ना, तिला ठेवलाय करत. नाही तर खोटं नाही सांगत, मी आता तिला अल्लग काढून दिली असती. म्हटलं असतं जाय तिकडे, तूच राह आणि कर तू येवाला. पण आपलं पोरग नाही ना तसं, तो नाही म्हणत ना कधीच. काही मला अल्लग निघायचं आहे, काही असं काही तसं, तो तिला दाटदूट करते तिच्या तिथं. काय करण? अरे भली परेशान करते ती. कधी उठते, कधी चालली जाते. मांगल्य दिवशी अशीच गेली, माईच्या इथं 8-15 दिवस तिथंच राहिली. आणि तिथं खोटं नाटं सांगितलं. मग तिच्या भावजाईनं येऊन पाहिलं इथं, तर नाही म्हणे इथं तर काही नाही. आणि तेव्हा म्हटलं तिला आणून घातलं, तर तेव्हापासून तिचे जराशे नाटकं कमी झाले. नाही तर पहिले अशीच करे. आणि तिकडलेले असं वाटे का सासूच बदमाश आहे. आता तर तिच्या भावजाईले पक्क माहीत झालं काय हे नाटकं करते म्हणून. आता काही तिचा थारा तिथे जास्त लागू नाही देत. पण कागाई सगळी इथे व्यवस्थित असल्यावर वहिनी का बरं अशा करते? पण तिच्या अंगात डंगरेच आहे ते भरले. आता काय करतं? आताही पाय आली काय ते खोलीच्या बाहेर. एवढं बोलला तो काल, एवढं तिले म्हटलं मारलं, पण तरी आली काय ती? जाऊ दे, तुझ्याकडून जेवढं होते ना तेवढं करत जाई. विनाकारण काही बोलत नको जाऊ तू तिला. बोलू नाही तिले अजिबात, बोलू नाही. मी पहिले बोलच नाही तिले, अजिबात बोलू नाही. म्हणून ती अशी शेपारून गेली म्हटलं. हा, माझ्याच डोक्यावर चढली, तर आता मलाच ऐकत नाही. अन तो त्याला ऐकते म्हणून बरं तरी आहे जरासं, नाही तर ते कोणाच्या बापाला नाही ऐकत म्हटलं. अरे गजून येऊन गेला काय? नाही हो, तो तर आलाच नाही घरी. काहून येणार होता काय? तो तर म्हणे आई म्हणे मला वेळ लागल म्हणे आले म्हणे. तर आम्ही मग त्याची वाट कायले पाहत बसा. गेला असं मग तिकडलं तिकडे. फवारा आहे ना आज, फवारवाल्याला घेऊन गेला असं तो गाडीवर. फवारा कायच्यावर आहे? मिरचीवर आहे का पयाटीवर आहे? पयाटीवरच आहे. आता फवारा माराच लागते, निंदन झालं आता फवारा मारणं चालू आहे. असं असं. मग भेटला का पंप, भेटला काय? कुठं तो पंप भेटलाच नाही. शेवटी ह्या साध्या पंपानेच मारणं चालू आहे. पाहा लागन तो पंप. आता अमरावतीला गेलो म्हणजे एखादा पंप घेऊन येऊन जा लागन हातेर आपल्याला. कसं आहे मग घरच्या घरी मारून देते माणूस. मामाजी, मी येऊ काय चक्कर मारायला वावरात? काय बा जवळ बा आता एवढ्या ह्या पाण्या पावसाचे सारे इकडे चिखल नाही ते एवढ्या याच्यात काय येतं तुम्ही जंगलात? शहरचे माणसं तुम्ही. बरं आता तुम्ही तर जाताच ना. आम्हाला सवय झाली आहे.
आता आम्ही कास्तकारच लोक आहे, आम्हाला हे सवय झाली. आम्हाला काय कायच्यातूनही जातो आम्ही, नदी नाले. पण आम्हाला आता काय करता, जाच लागते. आमची शेत माऊली जाई तिथं, तर मग आपल्याला काही इलाज आहे काय? हो, तर म्हटलं यावं आता थोडंसं शेती बघायला. आता खूप वर्ष झाली मी शेती बघितलीच नाही. हो, तर शेती आता पाहायचा टाइम नाही आहे. हिवाळ्यात हिवाळ्यात मजा येते. पिकं मोठे मोठे होऊन जाते, मस्त तुरीला शेंगा येऊन जाते, पयाटीले कापूस येते. हा, असं काही ना काही निघते का नाही, अन्न पाणी नाही राहत, तर मस्त वाटते त्यावेळेस. पण त्यावेळेस आम्हाला यायला मिळत नाही ना, ड्युटीचा टाइम असते. मग सुट्या काही आपण काढत नाही मग एवढ्या. नाही नेलं असतं तुम्हाला, पण पाणी एकसारखंच चालू आहे ना. आणि हे पोरगं गेलं फवारीवाल्याला घेऊन गाडीवर. अरे त्या सीतारामनं पैसे आणून दिले काय, 50,000 रुपये? नाही हो, त्यानं तर आणून नाही दिले, कोणीच नाही आलं. आणि त्याला काय दिले होते तुम्ही 50,000 रुपये? यानं दिलं म्हणते कोजून त्याले वापराले, त्याच्याजवळ नव्हते, त्याला गरज पडली तर दिले. पण नाही, त्यानं आणले नाही का अजून? हो, आनंद बटा मग. अरे चहा घ्या, मांडणं मग. कितीक पेता हो चहा? मग आणि गेले तर चहा पिऊन गेले. निरे का चहाच पेता का बाबा दिवसभर? ए थिल्लो ताई एक माणसाची, नाही तर कायले पेलो असतो. इकडून तिकडून आलो, मायाबीन घर दिसलं का चहाची साठवण येते. बाबा तसा पण तुम्हाला चहा खूपच आवडते, पहिलेपासूनच तर आवडते. अरे बाई, ते काय झालं, पहिले कसं राहे, कामावर जाओ अन जेवण धके कमी, चहा राहे जास्त. मग मायाबीन ते चहाची पडली ना सवय, उठला सुटला माणूस का पेला चहा. ते आता काही काय की जाईन काय सवय. बसा बाबा तुम्ही, मी आणते करून चहा. हो, आण बरं बेटा करून. यायले तर बस, घरात जेवढे माणसं असले तेवढे कमीच आहे. ज्याले त्याले काम सांगतच राहते. आता काम पोरकेला सांगून राहिलो, पोरीलेच म्हणून राहिलो आण बाई चहा करून म्हणून. हो, त्याच्याशानं म्हणून राहिली मी. आता 2-4-8 दिवसासाठी आली पोरगी, तर काय तिले चहा कर आणि असं कर ना तसं कर, हे कायले सांगत बसा लागते? सुनीले साजरे आराम करू देता आणि पोरीले काम करायला लावता. अरे हो, कुठे गेली सुनबाई? सुनबाईले द्या ना आवाज. पोलीच्या बाहेर तर आली पाहिजे बापा, ते तेव्हा तर तिला सांगा ना काही. नाश्ता पाणी झाला बाई का व्हायचाच आहे? झाला मामाजी नाश्ता. नाश्ता झाला ना, केला ना मामीजीनं. मस्त नाश्ता केला होता आज. आता कसं आहे, वावरात नेलं असतं तुम्हाला, पण कोणी आता तिथं चालू आहे फवारण्या. तुम्हाला कसं आहे, सहन होते नाही होत, जिकडे तिकडे फवारण्या चालू आहे आता. कोणी बगीचावर, कोणी पराठीवर, हेच चालू आहे आता. नाही मामाजी, त्यात काय आहे एवढं सहन नाही होण्यासारखं? शेती आहे ती, आता शेतीचे कामं तर जे ज्याचे कामं आहे ते करणारच आहे. मग थोडंसं वातावरण उघडू द्या. आता पाणी पाणी चालू आहे कोणी, तर 1-2 दिवसात उघडूनच जाते चांगलं. मग चल जा, आपलं पीक कसं झालं तेही पाहिजे, आणि मग तुम्हाला दाखवून देईन सगळे इकडचं शेतशिवार. हो, चालते चालते, काही फरक नाही पडत. अन्न मग घेणं, मांडणं, चहा मांडणं, 2-3 कप मान, मी पेतो आणि जातो मग जरासं तिकडे बाहेर. हो मानतो ना, हो काही एवढी गडबड करता, बसा ना. जवळ तुम्ही घ्या ना चहा. नाही मामीजी, आता काही चहा घ्यायची इच्छा नाही आहे. मी एकचदा चहा घेतो सकाळी. ते आता इकडे बाहेर आलो तर, नाही तर गावात चहा घेत नाही मी. नाही घ्यायचं असेल तर सांगून द्यायला, कसं एखादा कप मग एक्स्ट्रा करून आणते ती. नाही नाही अंकिता, घ्यायचंच नाही आहे ना. मग तुला तर माहिती आहे मी चहा जास्त घेत नाही म्हणून. बरं ठीक आहे, नका घेऊ. आई यांच्यासाठी नकोच करू ग, त्यांना ना तशी पण ऍसिडिटी वगैरे होते चहा पिल्याने, तर नको करू त्यांच्यासाठी, फक्त बाबासाठी कर. बरं, तू घेशील काय पाहिजे जरासा? नाही गाई, मी नाही घेत चहा, केव्हा पण असा चहा घेत नसते मी. ते आता कसं बाबांना सवय आहे आणि त्यांना पचते पण, आमच्यासारख्यांना पचत पण नाही ना तो चहा. बरं आणतो मी करून. बाबा यावर्षी भुईमुग नाही लावला का तुम्ही? भुईमुग मक्का वगैरे काही नाही लावला का? लावला ना बेटा, तिकडल्या वावरात लावला ना भुईमुग. भुईमुग लावला, मक्का नाही लावला यावर्षी, पण भुईमुग लावला. मक्का जर खायचा असन तर या सीतारामच्या वावरातच आहे मक्का. त्याला आले म्हणते, धरले म्हणते कंस, तर त्याला सांगन मी नेऊन देतो म्हणून घरी 10-12 कंस म्हणून. जेव्हापर्यंत तुमचं पीक येते ना बाबा, तेव्हा आम्हाला यायलाही मिळत नाही इकडे. म्हणजे सुट्याच नसते यांना, तर मग यायला नाही मिळत ना. आणि जेव्हा शेंगा वगैरे निघते तेव्हा खूप इच्छा असते आमची यायची. ठीक आहे ना बेटा, यावर्षी ये. आता ह्या भुईमुग निघाला म्हणजे मग ओल्या ओल्या शेंगा राहते की नाही, जेव्हा तोडते तर मग एक तर गजूला पाठवून देईन मी घेऊन, नाही तर मी येऊन जाईन स्वतः. येऊन जाईन घेऊन थैलीभर मस्त. हो बाबा, खरंच या. कारण ना कधी ना कधी तुम्ही आले ना तर मग आम्हालाही बरं वाटते. दादाला तरी पाठवा, नाही तर तुम्ही तरी या. दोघंपैकी तरी कोणी ना कोणी येत जा. आणि आईला पण घेऊन या. हा, ते म्हणते मला चला चला, पण मायाबीन अशा वेळेस म्हणते, आणि अशा वेळेस हे ते जायची का ज्या वेळेस कामच चालू राहते. मग ते एकट्या पोराच्या भरोशावर पाहाव तरी काय काय आपण. नाही तर यावर्षी या ना, मस्त भुईमुग निघाला म्हणजे. हा, भुईमुग निघाला म्हणजे या, मी लागन तर फोन करायला लावतो याले, आणि मस्त भुईमुग पार्टी करू आपण. मामाजी यायला काहीच नाही, सुट्ट्या मिळत नाही ना. वर्षातून आपण एवढ्या सुट्ट्या काढू नाही शकत, आणि कधी कधी फॅमिलीत लग्न येऊन जाते, काही येते, तेव्हा सुट्ट्या होते. त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा सुट्ट्या काढूही शकत नाही. हो, ते तर आहे, ड्युटीवाल्याचं तसंच आहे, बांधलेच राहते ते. हा, ते कुठं निघाले भेटते. आमचंही तसंच राहते बा. आता आम्ही बांधलं तर कोणाचं राहत नाही, पण आम्हाला आमच्या पिकानं बांधून ठेवलं राहते ना. जर जराशी हयगय करतो 2-4 दिवस इकडे तिकडे, तर झालं मग, गेलं हातचं काम. नाही मामाची, तरी पण मला भरपूर सुट्ट्या मिळते, कारण मी एक्स्ट्रा पण काम करून घेतो, आणि असं काही बोलण्या वगैरेचं काम करत नाही.
आणि माझं पद पण उंच आहे. त्याच्यामुळं मला काही सुटीला त्रास वगैरे होत नाही तसा. मस्त एकटीपुरती करतो मॅगी आणि खाऊन घेतो. नाही तर काय येईल करून देतो काय मी? हा म्हणजे येणं केलं तर मला काहीच नाही दिलं आणि मी करून देतो आता येईल आयता हातात. पोरगी आली तर पोरीला डोक्यावर बसून ठेवून राहिल्या सासूबाई. हा थोडंसं येऊन नाही पाहत किचनमध्ये का काही नाही, सगळं एकटीवर टाकून दिलं आणि मग म्हणते काम नाही करत काम नाही करत. काय बरं खात नाही पेत नाही करून मी हातही नाही लावणार म्हणे कायले. बाईच्याच घरी जातो ना असं करतो तसं करतो. चांगल्यानंच राहिलं तर काही बिघडते काय? आपणही करावं दुसऱ्याने खाऊ घाला. आता कोणी होतं नाही किचन मध्ये तर मस्त काय चोरून लपून काय करून राहिली ना काय नाही तर काय करून राहिली. चहा मांडून राहिली काय? नाही चहा नाही मांडून राहिली. काऊन? कोणाला पाहिजे होता चहा? कोणाला नाही पाहिजे. झालं असं तर होय म्हटलं इकडे करतो मी 2 कप चहा. करता येते मला, आता आहे मला देवाण दिल्ली. करा ना तर मग मला काय विचारून राहिल्या मग काय करून राहिली ना काय नाही. मी काही बी करू मग करा, तुमच्या हाताने करता येते तुम्हाला तर. तुम्हाला दिले देवान हात लोकांना थोडी दिले आहे काही. एवढ्या मुजऱ्या केल्यापेक्षा 2 कामं केले कोणी तर घरात चांगलं राहते माणूस. हा तुम्ही लोक माझ्यासोबत कशी वागा? मी चांगली वागतो तुमच्यासोबत, फक्त माझ्याजवळूनच ठेवणं अपेक्षा साऱ्या. आम्ही काय केलं तर तुले? हा सांग ना. आम्ही का तुला घरातून हाकलून दिलं? एवढ्या दिवसाची आमच्यासोबत चांगली नाही वागत तू, तरी तर आम्ही आमच्या हाताने करून घेतो, तरी तुला बोलत नाही. अजून काय केलं पाहिजे त्यासाठी? काय केलं? तुमच्या पोरानं मारलं ते गेलं काय? तुम्ही सांगितलं असं ना त्याले जाय बायकोले मार म्हणूनच आला कधी मारासाठी. मी कायले सांगू त्याले? मला तर माहिती नाही तो कधी खोलीत आला काय आला आणि कधी मारलं तुले तर. हा आम्हाला तर आवाज आल्यावर आम्ही आलो धावपळ करत. आम्हाला काय माहिती काही ना काही करीने तू करतं आणि आमच्यावर आम्ही पाडतो. तुम्ही बरोबर तिकडे उचकवून देता ना आणि मग इकडे पोरग येते माझ्यावर गरम आले मग अजून राहता सेपचाचे मी काहीच नाही केलं म्हणून. काऊन त्याला समजत नाही का? लहानसा आहे काय तो? नाकातले काढून तोंडात घालते का तो? हा का त्याला समजून नाही राहिलं काय सही आहे काय गलत आहे म्हणून? हा ज्याला समजते तो बरोबर करते. मला काय माहित समजते का नाही समजत तर. अर्ध जास्त तर तुमच्याच मनानं ऐकते तुमचं पोरग. तुला नाहीच पटत इथं राहिनं तर कायले राहतं मग? चालली जाते बापाच्या घरी. जातो ना बिना गेल्याची राहतो काय? मला काय विचारत नाही काय तुमच्यासारखं तिथं? मला सारे विचारते म्हटलं, सारे जण करते मायवाला समोर समोर धावधाव मी सेवा करते म्हटलं. किती दिवस राहिली तरी तुमच्यासारखं नाही आहे. तुमच्या पोरीला कशी मी विचारत नाही तशाने नाही म्हटलं माझ्या भावजया सारं विचारते. तर माझ्या पोरीनं कोणता गुन्हा केला? हा कोणता काय केलं तिनं? कोणते तुझ्या केळीचे बाग कापले तिनं का तू अशी वागते तिच्यासोबत? तुमच्या पोरीला लेकरू बाळ नाही तरी म्हटलं माझ्या समोर समोर करते म्हटलं आणि माझ्या लेकराला काही झालं तर मग हा म्हणजे तुमची पोरगी म्हणून काही चालून जाते काय तुम्हाला? माझ्या पोरीची गोष्ट काढू नको तुम्ही, तुला आता सांगून देतो. हा फालतू नको बोलू म्हटलं. तिनं काही तुझं नुकसान नाही केलं आणि ना तिनं तुझ्यासाठी काही वाईट केलं का तू तिला बोलून राहिली? तुला बोलायचा तिला काही अधिकार नाही आहे म्हटलं. नाही तर मग सांगितलं नाही म्हणशील तू. हा तिथं नेऊन टाकन नाही तर डबल कधी आयुष्यात आणणारच नाही म्हटलं. मी तर म्हणतो तुम्ही कायले नेऊन टाकता? मीच जातो ना. माझ्या आईला येऊ तर द्या तुम्ही पंढरपूरहून. काय ना मग जातो कोणी तर आणि येतही नाही म्हटलं. जा ना किती दिवस ठेवते तुला तिथे तर माहित पडते. सारे तर कावते मग तुले. ठेवते मला माय बाप काही कमजोर नाही आहे, सारं बरोबर आहे म्हटलं आणि अर्ध्या हिश्शाची वारसदार आहे म्हटलं मी तिथं. पोरं नाही की त्याला तुलेच वारसदार करून देते ते. मला तुमच्या तोंडाशी लागतच नाही आता बाई आणि मला फालतू बोलायचंही नाही तुमच्यासोबत. मला कोणती हौस आली तुझ्यासोबत बोलायची? ते तुला काय केलं तर उचलते ढोमणार नाही इथून. मला करू दे मायवाला. अरे यार मी तर इथे दागिने ठेवले होते आता बाईचे, कुठे गेले माहित नाही. मलाच बोलतील तूच ठेवले म्हणणार आणि सर्व तर माझ्यावरच टिकून आहे. मलाच उलट सरळ बोलतील. पाहावं लागेल मला रूम मध्ये. होऊ शकते मी इथे नाही तिथे दुसरीकडे कुठे ठेवले असेल तर. आज तर आता बाई पण येणार आहे आणि त्या जर आल्या मला जर मागितले तर मी काय देणार? दुसरी गोष्ट माझ्या रूम मध्ये कोणी येत पण नाही. मग कुठे गेले असतील? मी तर ठेवले इथेच होते. मोहिनी ताई आल्या असेल तर काही सांगता नाही येत. त्यांना विचारूनच बघते मी. त्यांना सवय यायचं तिथे उचलण्याची. कपडे टाकले तर खरी गड्या पण पाण्याचा काही भरोसा नाही आहे, कधी येऊ शकते. लक्षच ठेवा लागत नाही तर मी जाईन झोपून आणि पाणी येईन चांगले इकडे. सारे कपडे ओले कोण काढन? वैशाली ताई तर दुपारी कशात जागत नाही आणि परी तर काढणार नाही. मलाच जागा लागून कपडेसाठी. घरात घेऊन जातो म्हटलं तर ओली खूप आहे, पाणीच सांडण सगळं खोलीत. घसरून घसरून पडली मी तर अजून आपद नाही, त्याच्यापेक्षा राहू देतो. इथं ओले झाले तरी चालन. हा पण मी खोलीत नाही नेत बापा कपडे. त्या टाईलवरून घसरते सारं आणि सारे पाय घसरले म्हणजे मग काय करू मी? त्याच्यापेक्षा राहू देतो इथंच. सोकन तर सोकन जराशे हडकून जाईन मग घेऊन जातो घरात. माझ्यासोबत बोलू नको कड्या. तू काय म्हणे त्या दिवशी मला तुमच्यासोबत बोलायला आवडत नाही असं नाही तसं नाही. त्याच्यापेक्षा आता बोलूच नको ना. मी आली का तुझ्यासोबत बोलायला सांग मला. हा माझ्यासोबत बोलत नको जाऊ तू. ज्या एखाद्या व्यक्तीसोबत मी बोलणं सोडलं ना माझं मन नाही करत डबल त्याच्यासोबत बोलायला. मोहिनी ताई चुकलं माझं पण मला ना आता खूप अर्जंट गरज आहे म्हणून मी तुमच्याशी बोलायला आली आता. कोण आता घरातले सगळे लोक संपले काय? माझ्यासोबतच गरज पडली तुले. तू तर म्हणतो माझ्या नवऱ्याशिवाय माझ्या कोणीच नाही म्हणतं इथं. मोहिनी ताई ते जाऊ द्या ना प्लीज. काय झालं? काय म्हणायचं? माझ्यासोबत कोणतं काम पडलं सांग आता. मोहिनी ताई मी माहिती आहे का मला आता बहिणी दागिने दिले होते ना ठेवायला. हा दिले होते
मग त्याचं काय, आम्हाला थोडी माहित आहे ते किती दिले, काय दिले, कसे दिले तुले. हा ते तू पाय बा. तर माहित आहे का, जिथे मी ठेवले होते ना दागिने, मोहिनी ताई प्लीज सांगू नका ना कोणाला. तर ते ना दिसतच नाहीये म्हटलं आता. हा काय बोलतो? बरोबर पाय बाबा, कायलेच घेतले आत्याबाईचे दागिने. आत्याबाईचं काम मोठं भारी आहे. हा घ्यायलाच नव्हते पाहिजे, तुम्हीच ठेवा म्हणायला पाहिजे होतं. नाही तर मामाजी जवळ देऊन द्या. त्या कायले घेतले जबाबदारी. तुला तर भलं चांगलं वाटलं होतं, तेव्हा गर्व झालं होतं का नाही बा आत्याबाईनं आपल्याजवळ दिले, आपल्याला चांगलं समजून राहिला म्हणून. हो ताई, पण मी तिथेच ठेवले होते, माझ्या कपाटात ठेवले होते मी. पण ना आता दिसतच नाही. मी आता सहज बघितले. मी म्हटलं आता आज आत्याबाई येते म्हटलं, तर बघून घेते म्हटलं, त्यांना द्यायला बरं होते म्हटलं. तर कशाला, तिथे काहीच नाही आहे म्हटलं. मला तर आता कसं तरी होत आहे, सुचतच नाही काय करू काय नाही. हा मी कोणाला म्हणू काय म्हणू काहीच समजत नाहीये. आम्हाला नको म्हणजो बाबा, आम्ही जात नाही तुझ्या खोलीत, पायी नाही ठेवत म्हटलं तुझ्या खोलीत. नाही तर मग म्हणशील तर मागं भांडण झालं होतं तेव्हापासून मी तुझ्या खोलीत पायी नाही ठेवलाय. तर मला म्हणजोच नको बा, मी तर आलीच नाही तिकडे. आणि मी कधीची इकडेच आहे. कपडे वायात टाकले आणि तेलेच पाहून राहिली, पाणी येईन काय करून. पण मग गेले कुठे असतील? मी काय करू आता, मला तर काहीच सुचून नाही राहिलंय. ते आता मला काय विचारतं, तुझ्या नवऱ्याला विचार ना. आता होऊ शकते का ते इकडे ठेवले ते उचलून दुसऱ्या इकडे ठेवू घेऊ शकते, असंही होऊ शकते. नाही, ते हातच नाही लावत वस्तूला कोणत्या. कधी कोणत्या गोष्टीची किती गरज पडो तर ते मला मागतील, पण ते घेत नाही म्हटलं कोणती वस्तू. जाय अजून पाय एक दोन वेळा, आणि त्या सुमित बापूजीला विचार कुठे ठेवले घेवले काय तर. नाही तर आत्याबाई आल्या का ते काही, ते तुले तर माहिती आल्याबरोबर त्या मागणच तुले. मी काय करू पण आता, मोहिनी ताई प्लीज मला सांगा ना, काय करू, सुचवा ना काहीतरी. मी काय सांगू बाबा तुला आता. आता माया जवळ असते तर काहीतरी मायातानं झालं असतं तर मलाच बोलले असते सगळे, तू अशी आहे तू तशी आहे. आता तुले तू पाय बाबा काय आहे तर इथं आली मला म्हणाले, आणि आता गेली बी लागन तर धावपळ करून राहिली. सुचून नसून राहिलं ना आता काय करू ना काय नाही तर. काय करत होती घ्यायची म्हणून तर म्हटलंच नाही काही. मॅम तरी मी म्हटलं वैशाली ताई जवळ नाही दिले म्हटलं, एवढं वर्ष झाले, एवढा भरोसा आहे तरी, आणि हिच्याजवळ कसे काय दिले म्हटलं ठेवाले. तिला भल्ला अभिमान झाला होता, काही यायला नाही विचारलं, मलाच विचारलं. घे ना म्हणा आता शिकून. आपण कायले जातो बाबा, मी तिच्या खोलीच्या समोर पाय नाही ठेवत तर अंदर काय जाईल. असून तिच्याच नवऱ्यानं घेतले, आपण कायले म्हणा ते पाच बसून तो नवरा बायको. डायरेक्ट म्हटलं तर असं होईल. मोहिनी ताईनंच म्हटलं बापा नवऱ्याले असं आहे तसं आहे, त्याच्यापेक्षा जाऊ दे आपण म्हणावंच नाही काही. वैशाली ताईला सांगायला का नाही गोष्ट, झोपल्या असेल तरी उठवतो तेले, आता सांगतोच तेले. आई खूप वेळ लागला का चहा करायला तुला ते एकच कपासाठी? हो, ते महाराणी मॅगी करून खाऊन राहिली ना तिथं. मॅगी करून राहिल्या बहिणी, का बरं स्वयंपाक नाही करत काय आता जेवायला? माय बिन चहाशी झाली, एवढा टाइम जर लागला तर काय माहित स्वयंपाक गिपाक व्हायला किती टाइम लागन तर. मला तर का म्हणू, सुनीले म्हणत जा आपल्या. तिथं गॅस कुठून ठेवला तिनं, मी काय करू त्याला आता. डोक्षावर चढून ठेवलं ना पहिले सुनीले. जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकतं बाई, जेव्हा वाटते तेव्हा तुला घरात जे करायचं आहे ते करू शकतं. आता ऐकते काय ते कोणाच्या बापाले? अगं आई असं म्हणतातच की घरी म्हणजे जे वाटते ते करू शकते म्हणून. आता सुनीचं घर असतेस ना. अहो बाई तसं नाही, त्या बाबानं लयच जरा तिले लग्न झालं ना ह्या घरात आली तेव्हापासून बाई असं कर बाई तसं कर, तुझ्याच मनानं कर, तुला जसं वाटते तसं कर. तसं करू 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 आज ते म्हटलं अशी होऊन गेली का ते फक्त स्वतःचा विचार करते, कोणाचा विचार करत नाही. मग स्वतःपुरतं करते, खाऊन घेते. तर मी राहत असेच, काही घेणं देणं नसते, स्वतःच्या नवऱ्याची फिकर नाही दिली. घ्यावा चहा. आणि मी काय म्हणतो, अंकिताचे बाबा आपल्या अंकितासाठी आणि जवायासाठी कपडे घ्यायला लागन तर पैसे द्यायचा गड्या काही. हो घेऊन घे ना, पण तुझ्याजवळ पैसे नाही काय, सरले का तुझ्याजवळचे सारे पैसे? हो तर आता माझ्याजवळ असले तर मला सांगा तर लागलं, तुम्हाला विचारा तर लागलं. अरे त्याच्यातले घेऊन घे तुला किती पाहिजे तर. अन्न पोरीला घेऊन जाजो, जवायला घेऊन जाजो, चालल्या जाजा दोघं तिघ जण आणि घेऊन येजो. कशाला गाई आता कपडे कायले नाही म्हणता, आता देतोच म्हणते तुमची आई तर घेऊन घ्या. पोरीसाठीच आहे सारं घरात, सुनीसाठी तर काही आहे नाही. तू कायले आली इकडे, आतापर्यंत तर तोंड नाही दाखवलं ते, आणि पैशाची गोष्ट निघाल्या बरोबर बातच आली. मोठी चाय काय होत होतं. मी कायले आली म्हणजे माया थोडी अधिकार आहे काही घरात, फक्त पोरीचाच आहे. सारं पोरीला द्याना लुटून, मला नका देत जो फक्त काही. माई पोरगी येऊन बसते का इथं? तू इथंच आहे ना 12 महिने 12 वर्ष. माई पोरगी येते काय सांग, 2-2 वर्ष येत नाही, आणि आता आली तर तिच्यासाठी काय तेवढंही नाही करू शकत मी. सारं म्हटलं माहीच आहे इथं. हो तुमचंच आहे बापा इथं, आम्ही कुठं म्हणतो आमचं आहे म्हणून. आमचा हिस्सा आम्हाला देऊन द्या आणि बाकीचं देत बसा तुमच्या पोरीले. हिस्सा कायचा हिस्सा? कोण आणून ठेवला काही तर तुझा हिस्सा? कोणाला पाहिजे? मला पाहिजे म्हटलं, मला माय नवऱ्याले माय पोराले. असं बायकोचे कर्तव्य पुरे करतं कोणते का फक्त माय नवऱ्याले पाहिजे? ते नवरा मागते का हिस्सा? आण बरं त्याला इकडे, तू मागून राहिला काय तर तो तर वावरत गेला. त्याला काय समजते आपलं मागावं म्हणून? मायबाप काय करून राहिले तर सारं देऊन देईन पोरीला लुटून. वहिनी खूप झालं म्हटलं तुमचं, मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही का मला बोलता येत नाही.
हा मला सगळं बोलता येते, पण असं वाटते कशाला बा आई वडिलाच्या भावाच्या घरात विनाकारण वाद व्हायला नको, म्हणून मी बोलत नाही म्हटलं. मला गरज नाही तुमच्या हिश्श्याची, सगळंच काही आहे माझ्याजवळ बरोबर, सगळंच आहे बरोबर. काय बरोबर आहे तुमच्याजवळ? लेकरू तर नाही तुम्हाला अजून. मैता छाया लय लिहात करून राहिली मी तुया. हा असं मन करते कधी काय का बुक्कीत तू असं तोंड फोडून टाकावं म्हटलं. त्याला येऊ दे तू घरी, हा फक्त त्याला येऊ दे, सांगतो त्याला कसं राहते तू आता असं बोलणं. हो त्याच्याशिवाय येतेच काय तुम्हाला? वहिनी मी काय तुमच्या घरचं खात नाही आहे म्हटलं काय, मी माझ्या आईवडिलांच्या घरी आहे. आणि राहिलं मुलाबाळांचं, ते प्रत्येकाच्या नशिबात असतेच असं नाहीये. हा तुम्हाला झालं म्हणून का सर्वांना होते असं आहे का? लवकरात होईल मला पण. हा एवढे वर्ष झाले लग्नाला तरी तर अजून काही झालं नाही. तोंड सांभाळून बोला म्हटलं ताई. तुम्ही तुमच्या घरात काही पण करा, पण माझ्या बायकोला बोलण्याचा अधिकार नाही म्हटलं तुम्हाला. अंकिता तयारी कर, चल आपल्या गावाला, काही गरज नाही आपल्याला इथं राहण्याची. त्याला येऊ दे तू, मग सांगतो मी तुला. अशी सून तर बापा जिंदगीत नाही पाहिजे कोणाच्या घरात. तर तो आल्यावर मग काढतो याचा खाडा निवाडा, अन तुला नेऊनच घालायला लावतो त्या मायच्या घरी. बस तू लायकीचीच नाही आहे कोणा. माझ्या पोरीला बोलायचा अधिकार नाही आहे तुला दिला कोणा. मी बोलतही नाही म्हटलं काही, मला काही गरज नाही झाली तुमच्या पोरीला बोलायची. हा तुम्ही म्हटलं मला काही देत नाही म्हणून होई, हे पोरीसाठी बरोबर पैसे निघते. झालं असं सोडू द्या आता. हा परत माणूस नाही असं काही समजू नका. मी तर बसलोच आहे, विचार करत जा सुनबाई जरासा बोलायचा. मामाजी पण आता बाई पहा बरं कशा भेदभाव करते. कोणी भेदभाव नाही करत या घरात कोणासोबत, सगळेले समान वागणूक आहे. ज्याला नसन पटत त्यांना आपापला रस्ता पकडा. सध्या अजून मी जिवंत आहे म्हटलं. हा तुम्हाला वाटत असेल मी बोलत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही का मला बोलता येत नाही.